मुंबई काँग्रेसचं आज एक दिवसाचं रणशिंग प्रशिक्षण शिबिर पार पडते। मुलुंडमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराचं मल्लिकार्जुन खरगे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करतील। शिबिराला प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राज्यामध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित असतील। आगामी लोकसभेच्या निवडणुका समोर ठेवून आजच्या शिबिरामध्ये भाषणे होतील। दरम्यान मुंबई काँग्रेसचे किती नेते या शिबिरासाठी उपस्थित राहतात याकडेही लक्ष असेल। या शिबिरासंदर्भातली आणखी माहिती राजू सोनावणे आपल्याला देतील। राजू, कविता, पाहतो आपण मुंबई काँग्रेसचं जे आहे ते शिबिर आज पार पडत आहे। पाहतो आपण मुलुंडमध्ये हे शिबिर पार पडते। कार्यकर्ते असतील, पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। रणशिंग प्रशिक्षण हे शिबिर असणार आहे। साधारणतः 10 वाजता शिबिराला सुरुवात होईल आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे ऑनलाईन जे आहे या शिबिराचं जे आहे ते उद्घाटन करतील। प्रभारी रमेश चेन्नीथलाल स्वतः उपस्थित असणार आहे। त्यांचं भाषण होणार आहे। वर्षा गायकवाड आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, त्याचप्रमाणे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते हे सगळे असणार आहेत। आणि हे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे आहे ते हे संपूर्णपणे प्रशिक्षण होणार आहे। भाषण अशा प्रकारचे होतील। मात्र हे सगळं होत असताना यामध्ये मुंबईचे जे काही पदाधिकारी आहेत, नेते जे आहेत ते किती उपस्थित राहतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की 2 आठवड्यापूर्वी लोणावळ्यामध्ये जे आहे ते प्रदेशचं प्रशिक्षण पार पडलेलं होतं। यावेळी मोठ्या प्रमाणावरती नेत्यांनी जी आहे ती दांडी मारलेली होती। खरं तर मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच हे मोठं शिबिर होत आहे। त्यामुळे आजच्या ज्या या शिबिराला किती नेते जे आहे ते उपस्थित राहतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। या शिबिरामध्ये जे आहे ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन केलं जाईल। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनगणनेचा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे महिलांचं धोरण असेल किंवा त्यांची सुरक्षा असेल, यासारखे मुद्दे जे आहे ते आज ठरावामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज ही सगळी भाषणं होत असताना साहजिकच आहे भाजप टार्गेट असणार आहे आणि कार्यकर्त्यांनी कसं नेमकं काम करायचं यावरती फोकस केला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काँग्रेसचे मुंबईतील नेते जे आहेत ते कोण कोण उपस्थित राहतात आणि कोण दांडी मारतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहील। कविता, धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। काँग्रेसचं एक दिवसाचं शिबिर मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। पण प्रश्न हे आहे की मुंबईमध्ये काँग्रेसची जी पडझड गेल्या काही दिवसांमध्ये झालेली आहे त्याचे काय पडसाद या शिबिरामध्ये उमटतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।